आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। अनुसूचित जाती आरक्षण बचाव जन आंदोलन समितीच्या वतीने कोल्हापुरात 9 मार्च रोजी महामोर्चाचे आयोजन। एससी जातीचे खोटे दाखले काढून आरक्षण लाटणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात व आर्थिक व्यवहार करून एससीचे खोटे दाखले देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासाठी अनुसूचित जाती एससी सर्व समाज बांधवांचा आरक्षण वाचवण्यासाठी वज्रमूठ। अनुसूचित जाती आरक्षण बचाव जन आंदोलन समितीच्या वतीने खोट्या जात प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणुका लढवून संवैधानिक आरक्षण व्यवस्थेचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात 9 मार्च रोजी भव्य संघर्ष महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे। समितीच्या वतीने करण्यात आलेल्या आरोपानुसार दरगोंडा बसगोंडा पाटील महेश पाटील यांनी अनुसूचित जाती एससी लिंगडेर प्रवर्गातील खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे पट्टण कोडोली येथून जिल्हा परिषद निवडणूक लढवून सत्तेत प्रवेश केला आहे। तसेच गडहिंग्लज नगराध्यक्ष महेश महादेव तुर्बतमठ आणि इचलकरंजी येथील नगरसेविका अलका अशोक स्वामी यांनीही एससी आरक्षणाच्या जागांवर बोगस जात प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणुका लढवून संवैधानिक आरक्षण व्यवस्थेचा उघड गैरवापर केला आहे। समितीने म्हटले आहे की हा प्रकार केवळ कायद्याचा भंग नसून अनुसूचित जाती समाजाच्या हक्कांवर थेट आघात आहे। खऱ्या एससी उमेदवारांची संधी यामुळे हिरावली गेली असून त्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वावर गदा आणण्यात आली आहे। त्यामुळे समाजाच्या भावी पिढीचे भविष्य अंधारात ढकलले जात असल्याची तीव्र भावना समाजामध्ये निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर संबंधितांची जात प्रमाणपत्रे तात्काळ रद्द करावीत, त्यांची पदे बरखास्त करावीत आणि दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करावी अशी समितीची ठाम मागणी आहे। या सर्व मागण्यांसाठी संघर्ष महामोर्चा आयोजित करण्यात आला असून सर्व बौद्ध, मातंग, चर्मकार, खाटीक वाल्मिकी, बुरुड आदी प्रवर्गातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे। अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षित जागेवर जातीची खोटी प्रमाणपत्रे सादर करून निवडून आलेल्यांची पदे त्वरित बरखास्त करावीत। खोटे जात प्रमाणपत्रांच्या आधारे शासनाची व निवडणूक आयोगाची केलेली संविधानविरोधी कृती घटनाविरोधी असून अशा गुन्हेगारांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत। सदर अनुसूचित जाती एससी आरक्षण बचाव जन आंदोलन समितीच्या वतीने आयोजित केलेल्या सोमवार दिनांक 9 मार्च 2026 रोजीच्या भव्य संघर्ष महामोर्चास अनुसूचित जाती एससी आरक्षणधारक समाजातील सर्व महिला, आबालवृद्ध, युवक, विद्यार्थी यांनी हजारांच्या संख्येने उपस्थित राहून मोर्चास हजर राहावे असे आवाहन करण्यात आले। या पत्रकार परिषदेला उत्तमदादा कांबळे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार राजीव आवळे, नगरसेवक दुर्वास बापू कदम, पॅन्थर शिवाजीराव कवाडे, डीजी भास्कर, सुभाष देसाई, प्रेमानंद मौर्य, डॉ. शरद गायकवाड, डॉ. अनिल माने, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवळे, दीपक खांडेकर, श्रीकांत मोरे, प्रमोद कदम, बाळासाहेब भोसले, भाऊसो काळे, दत्ता मिसाळ, जयसिंग पाढलीकर, बाळासाहेब वाशीकर, प्रदीप मस्के, अशोक घाडगे, हरी कांबळे, सुभाष कांबळे, संदीप हेरलेकर, प्रज्योत सूर्यवंशी आदी उपस्थित होते। वैभव प्रधान यांनी आभार मानले। आम्ही सर्वांनी मिळून महेश दरगोंडा पाटील, महेश तुर्बतमठ आणि अलका स्वामी यांच्या अर्जाला विरोध केलेला आहे। यांचा उमेदवारी अर्ज माघारी हवी, यांचा रद्द करावा, अवैध ठरवावा म्हणून आम्ही प्रचंड प्रयत्न केले। आम्ही वकिलांची फौज लावली, विरोधी बाजूला सुद्धा वकिलांची फौज लावली, म्हणणं घेतलं गेलं, परंतु निकाल देताना त्यांनी अधिकाऱ्यांनी मी उद्या यावर निकाल देतो म्हटले आणि पळ काढली आणि उद्या ते सांगितलेल्या 11च्या वेळेत ते ऑफिसला हजरच राहिले नाहीत। आम्ही 11 पासून 4 वाजेपर्यंत तिथं थांबलो गेलो, परंतु ते आले नाहीत आणि मग त्यांनी शिपायाच्या मार्फत आपल्या नोटीस बोर्डवर अर्ज वैध केलेल्याचा निकाल दिला। त्यावेळी आम्ही तिथं निषेध सुद्धा केला। आम्ही त्यावेळी निदर्शनं सुद्धा तहसील कचेरीच्या दारात हातकणंगलेला केली, परंतु पत्रकार सुद्धा तिथं हजर होते। परंतु इलेक्शनच्या पिरियडमध्ये साधारणतः ह्या आंदोलनाच्या ह्याला पत्रकारांनी बातमी दिली किंवा नाही याबाबत मला जास्त बोलायचं नाही, परंतु आम्ही विरोध केला हे निश्चित आहे। महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।